मंत्रालयासह दक्षिण मुंबईतील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याच्या सुरक्षेत वाढ, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान। गेल्या 4 दिवसात करोडोंची उलाढाल, ठप्प, छोट्या मोठ्या दुकानांपासून अगदी हॉटेल उद्योगही कमालीचा मंदावला। मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय, हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। आझाद मैदान व्यतिरिक्त कुठेही आंदोलन होणार नाही याची खबरदारी घ्या, हायकोर्टाच्या सरकारला सूचना। मुंबईत जिथं रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा। आज दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा। आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच अडवा, मुंबई हायकोर्टाचे सरकारला आदेश। मराठा आंदोलन प्रकरणी आज दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार। आदेशाचं पालन होतंय की नाही ते सांगा, हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना। हायकोर्टानं आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावेत, महाधिवक्त्यांची हायकोर्टाकडे मागणी। दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा, सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांची मुदत देण्याचे हायकोर्टाचे आदेश। आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या घेऊन आले, वकील गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात खळबळजनक दावा। शरद पवार आणि उद्धव ठाकरे रसद पुरवत असल्याचाही सदावर्तेंचा आरोप। राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याच्या तयारीत, कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार। तपासणीसाठी आलेल्या डॉक्टर आणि जरांगेंमध्ये वाद, रक्तदाब तपासणी यंत्र खराब असल्यानं डॉक्टरांना परत पाठवलं। महिला डॉक्टरला अश्रू अनावर, मीडियाला घातली शिवी। आरक्षणासाठी हे शेवटचं आंदोलन, मला शेवटची साथ द्या, जरांगे पाटलांची मराठा आंदोलकांना भावनिक साथ, तर कोर्टाच्या नियमांचं पालन करण्याचंही आवाहन। ओबीसींवर अन्याय झाल्यास शांत बसणार नाही, मंत्री छगन भुजबळांचा इशारा। लाखोंच्या संख्येनं मुंबईत येण्याचा निर्धार। जरांगे म्हणतात जे शेती करतात ते कुणबी, पण ब्राह्मण समाजही शेती करायचा, मग त्यांना कुणबी म्हणायचं का? मंत्री छगन भुजबळांचा खोचक सवाल। आरक्षण देणं हे कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही, मग ते शरद पवार असोत किंवा फडणवीस, छगन भुजबळांचं वक्तव्य। माझ्या नादी लागू नको, तू कसा मोठा झाला मला माहीत, जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना इशारा दिल्याची चर्चा।